जसं आपण आपलं घर नीट अँड क्लीन ठेवतो तसंच देवघरही स्वच्छ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आज डीप क्लिनिंग करायला काढलेली होती देवघराची. तर देवघराची डीप क्लिनिंग हप्त्यातून किंवा 15 दिवसातून एक वेळा निघत असते. तर त्याच्यानंतर ना सगळं देव छान असे व्यवस्थित जागच्या जागी लावून घेतले. आणि ना रांगोळीशिवाय तर देवपूजा अपूर्णच आहे. त्यानंतर ना बटाट्याचे पापड करायचे होते, बटाटे साबुदाण्याचे. त्याच्यानंतर बटाटे छान असे मी बॉईल करून ठेवले, छान असे किसून घेतले. लवकर कामं झाले होते ना, त्यामुळे हे सगळं मी हातात घेतलेलं आहे. तर या बटाटे छान असे किसल्यानंतर त्यामध्ये ना बारीक साबुदाणा करून आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर ना इथे मी 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचासुद्धा पेस्ट करणार आहे. हे सुद्धा मी पापडमध्ये घालणार आहे. त्याच्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं जेवढं काय आपण टाकलेलं आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. संपूर्ण गोळा तयार केल्यानंतर मी काय केलं, गंजामध्ये खाली पाणी ठेवलं, वरती चाळणी ठेवली आणि हा संपूर्ण गोळा मी छान असा वाफवून घेणार आहे 15 मिनटं. त्याच्यात तेवढ्या वेळात चला म्हटलं आपलं दुपारचं जेवण उरकून घेऊया. तर जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर नव्या आज घरी होती, तिला सुट्टी होती. तर तिला म्हटलं करू लागते का बेटा, तर तिने केले. काही वेळ मी केले तर तिने टाकले, मग तिने केले तर मी टाकले. तशा प्रकारे दोघी मिळून छान असे आम्ही पापड तयार केले आणि त्याच्यानंतर तसंच पॉलिथिन उचललं आणि वरती आणून ठेवलेलं आहे उन्हामध्ये. त्यानंतर छान असे पारदर्शक आपले पापड तयार झाले. तर हे अगोदरचे पापड आहे मी भरून घेत आहे.